भावेशची कॅश आहे. आणि दीदी काय बोलली? दीदी म्हणते 8 फुल 1 हाफ. ह्याच्या भावेशला कॅश मुळे झालं. कॅश नाही, मी तिला बोललो भावेशला ते भावेश मी तिला बोलतोय की 9 फुल 1 हाफ कर, 9 फुल 1 हाफ. आता ह्याच्यामध्ये बसेल मी, तुम्हाला दाखवेल, कॅमेरा घेऊन बसतो. नमस्कार मंडळी. तर आज आमचा अचानक भयानक मध्ये एक प्लॅन झालेला आहे. तर आम्ही जाते संग्रीलाला. ते पण मला रात्री 10 वाजता कळलं की जायचं आहे. मला सुट्टी नव्हती भेटत, पण मी घेतली. आणि ह्याला पण सुट्टी नव्हती भेटत. तर याने कोणला तरी ऑफ केलं आणि सुट्टी घेतली. आता गाडी द्यायला चाललंय. तर वॉटर पार्क झाल्यानंतर आम्हाला चर्चला पण जायचं. तो मोठा टाकतो कारण की लवकर निघायचंय. आणि हा केतनदार रेडी झाला बघा, आज उघड आहे. भावेश, मी आधीला पण विचारलं हाच प्रश्न. आधी यश काय करतोय? हा ओव्हर करतोय. का दाखव, काय फरक नाही पडणार तरी. आणि ते सनस्क्रीनचं सांग. सनस्क्रीन काय लावतोय, काय काय गाडीचा काय करायचं आता? सनस्क्रीन घेतलं त्यांनी, तो तिथं सनस्क्रीन वॉटर पार्कला. काय आता आम्ही निघालेलो आहे. तर यश आणि अभि थांबलेले आहेत नाक्यावरती. तर आपण त्यांना पिकअप करूया. आणि केतनदा आणि वहिनी ते बाईकवर येतात. आणि पनू दिदी आपली सेपरेट स्कूटी काढत आहे. आणि भावेश, पनू दिदी आणि अभि ते ट्रिपल सीट वाजेवड्यापर्यंत जाणार आहे. मी पोहोचून आजपर्यंत इथं पोहोचलेलो आहे. अभि आणि यांना भेटलेलं आहे. आता दिदी बघू शकता ट्रिपल सीट चालवणार. दिदींनी तयारी केलेली आहे, मस्त मास्क बीस घातलेला आहे. आता डोक्यावर हेल्मेट टाकत आहे. आणि दिदी काय माझेवड्याला कार मध्ये जाणार आहे ना, कॅबने जाणार आहे. तर गाईज आमची गाडी आलेली आहे बघा. आम्ही बॅगा पार्सल करतोय. स्कॅम हाकललेलं पोचलेलं आहे. आणि इथे 60 रुपये झाले. अंकलनी 10 रुपये कमी केलं. हे गोव्याला आलं. गोवा ही पण गोव्याला आल्यासारखी वागते. ही गोव्याला सकाळी 6ला उठलेली. आणि हा 10ला बोलत होता. आमच्या मध्ये सगळे वॉटर पार्क मध्ये उतरणार आहे. हा 1000 भरते म्हणून उतरणार, 1000 भरते म्हणून उतरणार, 1000 भरते म्हणून उचलला. आणि हे 1000 भरते पण तिथं उभी राहणार आहे. हा यांचं तुम्हाला रियालिटी तुम्हाला दाखवतो नंतर. हा दादा खालून पाहणार आहे. आज मी खालून व्हिडिओ टाकणार. आयफोनची रिस्क घेऊ आपण. बरं एक स्कॅम झालता. तुला यायचं नव्हतं, यांनी जबरदस्ती हा बोलवला. दिदीनी नाक्यावरूनच बोललेलं की घरी जा. मला कोणी नव्हतं घेत, पण ह्या लोकांनी सहारा दिला. आणि बघतो तर स्कॅम झाला. काढू पण आली. घुसला. मला पुढे बसायचंय, भांडण होतील नंतर तुमचा ब्लॉग. हा तिथून पण मोठा स्कॅम आहे, ते आम्ही सांगू नंतर. आता कासा रोडवरून कचरा आणलाय. अजून कचऱ्याला घेऊन संग्रीला चाललाय. बघा संग्रीला मध्ये कचरा आणलेला आहे. कोणाचं काय आणि हिचं बघा काय चाललंय. सगळे आपापल्या ह्याच्यात बिझी आहे. तिकीट काढायमध्ये बिझी आहे. आणि ही काय माहिती काय नुसतं फोटो काढते. 1100 रुपये माझ्याकडे 1000 रुपये कॅश आहे. मी 100 रुपये अभिने स्कॅम केलेला. मी तुझ्यावर स्कॅम केला. तुझ्या ब्लॉग माझ्यात घेतो. एकदा 100 रुपये 200 रुपये मारले होते माझे. 100 रुपये मारायला धावलं होते एवढ्या माणसात. वाचला तू त्याला. आता एवढं टॅन आहे. आता अजून टॅन आहे बघा. अजून टॅन आहे. काय चालू दर्शन मोज किती झालं. हे दादा मोज किती आहेत टोटल? मोज किती झाले? 4 5 नाही पूर्ण बोला बेटा. भावेशचं सोड, भावेशने कॅश घेतलं. काउन्सिलर आहे. भावेशची कॅश आहे. आणि दीदी काय बोलली? दीदी म्हणते 8 फुल 1 हाफ. ह्याच्या भावेशला कॅश मुळे झालं. कॅश नाही, मी तिला बोललो भावेशला ते भावेश मी तिला बोलतोय की 9 फुल 1 हाफ कर, 9 फुल 1 हाफ कर. काय ऐकत आहे? काउन्सिलर आहे. 9 माणसं बोलायला त्यांना घेऊ नका म्हणून हिला घेत नव्हतं. तुझा काय रिप्लाय? बावड
बावलट बोलली तुझं बावलट. आता माझं रक्षाबंधन जायस, माझं रक्षाबंधन आहे वाशिंग मध्ये. हा कुंकू लाव. तर गाईज हे सगळे मागे येतात. दादा दादा सगळे मागे आहेत पण पहिली पंगत बघ तिकडे. आम्ही तिकीट काढतोय आणि बघा हेल्मेट अजून सामान नाही ठेवलं. प्रत्यय त्यांनी पंगत हाजरी त्यानेच लावले नाश्त्याची. जा आणि असं कर आणि पटकन 3, 2, 1 स्टार्ट जा. गाईज नाश्ता करून झालेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे लॉकर घ्यायला आणि एक आम्ही व्हिडिओ पण बनवलेला आहे ट्रान्झॅक्शनचा. तो तुम्हाला कसं वाटतं तुम्ही तो लाईक बिक करा आणि तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये असेच राहसाल तर तुम्हाला पनूचे भांडणं बघायला भेटतील. आणि हा ब्लॉग आहे ना मॅन ऑफ द मॅच यांनाच जाणार आहे दोघांना. लवकर सईद अहमद तर आले. दर्शनच्या हिशोबाने ट्रान्झॅक्शन व्हिडिओ लवकर येणार. ट्रान्झॅक्शन मनी ट्रान्झॅक्शन कोण आहे सईद अहमद? सई मॅम महाराष्ट्राची लॉकरची चावी भेटलेली आहे फायनली. इथं लॉकर आहे. एक लॉकरचे 300 रुपये घेतलेले आहेत आणि 200 रुपये हा डिपॉझिट आहे. तर जाताना आम्हाला परत येणार आम्ही 4 लॉकर बघायला. फ्लोरिका बघा आणि ही दिसते तशी नाही लय भारी बांधते. एक तू ओर करतोय त्याला सांग. आता टाकतो सिम्बॉल बघा हे बघ. जे आहे ते आहे काय पैसे दिले आणि याचा टी शर्ट कुठे स्वप्नीलकडे का? आता यश पण राहिले. अरे यार काय आहे त्याच्यात पण सगळं ठेवलं. आता कोणीतरी वरती बॅगा ठेवल्या देऊ दादा बॅगा. पण मला असंच वाटतंय कुठेतरी हेल्मेट वरती पंढरपुरी चहा विकणार वाटत आहे. असं आंघोळ करायचं असतं. आता दादा ट्राय करतो. थंड पाणी असं इथं. चष्मा घेऊन धु आंघोळ धुकतात ते. चष्मा घाल. सनबाद घ्यायचे. अरे बीच कोणा म्हणते बीच पातळीचा वर्ग. इमॅजिका पोहोचलेलो आहे आणि बघू शकता हे आपले कसे आहेत प्रेक्षक. हा रिसॉर्ट त्या साईडला पण आहे मोठा पण आपण पहिला आता इथं एक्सप्लोर करू. एक्सप्लोर म्हणजे एवढंच आहे अजून काय दाखवू तुम्हाला. गाईज आम्ही आता इथं उतरायला आहे तर यश आणि मी वरती चाललेलो आहे. चाले वरती आपण काढू दे ना चालू. व्हिडिओ बघितले असतील कसे आम्ही राईड खेळतोय. आता यश बघ कसा
हा आमचा पँग्विन मगर वगैरे असतात नाही का? पाणी खराब ठाण्यातली मगर. तर आता आम्ही जाणार आहे बलूनच्या राईडला खालच्या साईडला. व्हिडिओ चालू आहे साईडून जा. नाच ना. संग्रीलाला इमेजिकाचं गाणी गाते. संग्रीलाला इमेजिकाचं गाणी गाते. काय पोरगी. गरम आहे पटकन आहे वरती. ये ना. हे चल ना. अरे जा अरे चाल ना तू. डुबा. डुबाव ना तोंड नको ना यार प्लीज. हे असे उन्हात झोपलेले आहेत. आणि हा इकडे सावळा हा त्याच्या बायकोकडे जाते. फ्लोरिका भडकलेली आहे. पाण्याच्या बॉटल्या घेतल्यात आणि आता नंतर मग ते 1100चा पुरेपूर वापर केलेला आहे बघा. बुद्धी घेते ही लोक बघा एवढे पैसे भरून एवढेच घेतात. आपण बघा सगळं घेतलेलं आहे. साप ते काही आम्ही मॅट घेतलेला आहे आणि मी रिक्स घेतोय ह्या ह्याच्यावरती. आधी गेलेलं आहे तर व्हिडिओ बघा. आता मी ऑन रिक्स घेत आहे. सेल्फी स्टिक वर फोन नेतो. पडला तर उतरीन आणि परत काढीन फोन. पण ही राईड फोनवर करणार आता. सिंगल ट्रिप मग भरपूर मारल्यात जेवून. पोटामध्ये गुडगुड तरी मी करतोय. तिसरी राईड आपली. हा तिसरी वेळ. आता ही तिसरी का चौथी वेळ आहे आमची. काय मानू काढा हे पण हॅलो. 5 जणांची भांडण आहे. चला आपला डाय आलाय. चला नको तुझा पार्ट माझा पार्टीन. पहिली अटॅक कर. अटॅक स्कॅम झाला. हे लोक गेले जसे गाडीला हात लावला ना ते बंद झालं. आणि 15 मिनिटं आलं आम्ही बसलोय. चालू नाही होते. पती पत्नीचा काय झालं.
मला लागलेलं आहे बघा कसं जखम झालं. ते कार होतं ना तर ते ॲक्सिडेंट झाला होता माझा आणि केतनदाचा का कोणाचा मला ठोकलेलं, त्यामुळे मला हे असं लागलेलं आहे. खालच्या साईडला बघा हा चेअर काहीतरी बोलता त्याला, तर हा ड्राय मध्ये येतो आणि तिकडं ओल्यामध्ये येतो. ते ओल चटके लागतात उन्हाचे, हे लय तापलं आहे. आता ह्याच्यामध्ये बसेल मी, तुम्हाला दाखवेन, कॅमेरा घेऊन बसतो. तानाचे बसलं हे साल्टी नरम करते साल्टी. हे खूप म्हणजे हे वाटतंय. आता मी आणि भावेश बसलेलो आहे, तुम्हाला दाखवतो प्रेक्षक. हे बघा काहीच नाही वाटत. काय माहिती वरडतात, फुकटचे वरडतात, फुकटचे वरडतात, काहीच नाही वाटत, फुकटचे वरडतात. गाईज हे कसे बसलेले आहेत लहान पोरांसारखं. आणि दादाचा चष्मा हरवलाय, तो पण एक सदम्यामध्ये आहे. आणि यशकडून एक कांड झालेलं आहे, तर त्याच्या एका चड्डीमुळे 600चा लॉस झाला आणि ह्याच्या लापरवाहीमुळे तो एक चष्मा हरवलाय. हे कसे बसले बघा माकडासारखे. गाईज माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती, तर मी आता चार्जिंग केली आहे जस्ट. आणि सगळं आमचं झालेलं आहे. आता आम्ही निघत आहे आणि खूप थकलेलं आहे. आम्हाला चर्चला पण जायचं होतं पण पॉसिबल नाही, कारण की उभं राहायची पण ताकद नाही. तो कॅमेरा असा पण पकडू शकतो, पण तो असा दिसत होतो, कारण ही पद्धत असते ना पटकन. तर ब्लॉग थोडा कच्चा झाला आहे. जास्त जाणार नाही. हां, ब्लॉग कच्चा झाला आहे. जर तुम्हाला नाही आवडला तरी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पूर्ण दिवस गेला, पण हे बघा हे खायला आता काढलंय. यार थांब, ते त्यांचं आहे. हे खायला आता काढलंय, गरम झालंय. गोड बोलून त्यांच्यासोबत पाठवलंय. त्याला वाटते की आम्ही माझी वेळाला थांबणार आहे, पण असं काहीच नाही. त्याचा फोन पण नाही उचलणार, तू याला रिक्षा करून. त्या मोठा स्कॅम आहे तो.